एकदा काय झाला, दुपार बसला होता हा? त्या वडाच्या पारावर बसला होता आणि तो भगवानाच्या परी ना थोरला ना तो हुट मार सवय आहे तुम्हाला तुम्हाला पारदी ना सवय डुकरा मारायची. त्याच्या जोडीला तो घडशांचा कुबी तास तो आपण आला होता. पण त्या अण्णानं रान काढायचं खरा म्हणला दिली माझ्याला विचारायला लागेल. पण त्याला फक्त माडात लावायचे माडातला माहिती बाकीचं काय माहिती. मग आता म्हणला हाय कोण साधे पाटील त्यांना डुकरा मारायची सवय नाही ते खवडे मारतात. ते बिलात असं हात घालून बेल खवडे काढतात. आता करायचा काय तर थोडा खाली आला गाडी पोपट बांधली नव्हती कोणी जाणू पडला त्यांची कोपटी म्हणजे काय पोपटी आता म्हणला रान काढणारे एकच आहे. एकच आहे. किती काय असला हा तरी सगळं दरवाजे त्यांना माहित. त्यांच्यासाठी दरवेळी सगळं फुललं रात्रीच मध्यरात्री पण बरोबर. म्हणला आता रान काढायचा खरा तुला कुत्र पाहिजे. कुत्र कोणाचं त्यांचं. अरे पण काय झालं आता सगळ्यांना वाटतं वाघ आलाय. एक कुत्रा नाही गावात ते हेलन कुणी एक वाघ नाही दिसलाय म्हणतात वाघ आलाय. वाघ आलाय पण कुत्र दुसरीकडे जात आहे. बंदोबस्त करायचा आणि शिकारीचा नियम काढायचा काय तुमच्या वाडी. कशाला पण कुत्र हाय कुत्र हाय हाय कुत्र ते आणलेले आहे. आता म्हटलं कुत्र पाहिजे आणि म्हणलं एक ढोल घ्या आणि जाऊया आपण. जाऊया पारदीला. बारक्या दाजीबाई पण घेतली. बारक्याला? अरे मेला बारक्याला कशाला घेतलीस? पण त्याला पण माहिती आहे ना बारक्या दाजीबाला. तो काय त्या लाऊडस्पीकर मागणं भोंगा घेऊन येणार आहे? कशाला? बार घालायला तो बार त्या भोंग्यात ना घालणार आहे? पण ते पाहिजे. अच्छा बारक्याला घेतलीस? मग आता हाय कोण दुसरा राणा शिरणारा हा पहिल्यांदा माणसाचे पायचं लावून बारक्याला घ्यायचं. पाहायचं म्हणजे काय मी तर केला फोन त्या राजू फोन केला. आमच्या राजू अण्णा ना हो त्याला म्हणजे निशाणा म्हणजे असा दिसला ना पचकन टाकतो मी. त्याला काय बोलला मी नाही ना कोणतरी दुसरा बोलवतो मी. दुसरा बोलवला आणि ह्यांचा पोरगा नाही बतोलांचा वाटतो. सगळं त्यांचं काय घेतोस त्यांच्यावर कशा म्हणणार. इकडे लंडार, तुला बोलतो, इकडे बोलतो, बोलतो. हा, त्यांच्या भावाचा सॉरी आपलं गडची सिरियस सिरियस धावला तो त्यानं त्याच्याकडे बार दिलेला. लय पोरगा म्हणजे त्याला काय समजतं बार कुठला आहे? अरे हो त्याच्याकडे बार दिलेला. दुसरा पोर हायच नाही कोण वाडीत कोण 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 नाही. पोरत नाही. आमचा शुभमने टाकला असता आपण शुभमचं नावच भाऊ माहिती टाकलं. हाय नाही हाय सगळे ओबामाला नको बोलू तू. ओबामा आहे कुठं? आलाय आला कुठं? घरी दिसणार नाही. हा? पुढे आता दिसणार नाही लाईटीवर त्याला घेतली आणि गेलो तिकडं गेलो 12 12:30 झाले. काय पाखरू हल्लं नाही. हल्ला 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 तिकडं उठवली डुकरानी. डुकर उठली आणि काय झाला माहितीये जानपानची कुत्री म्हणजे काय गदगद होतं आले. हेच म्हटलं कुत्री भुका लागली.
त्यांना म्हणजे काय हुंदीर उठला तरी काय म्हणजे काय कोणतरी गेली नाही तरी यांची चाल धरला बा उठवली ह्या टायमाला बरोबर उठवली त्याने उठवली उठवली काय बोलतो मग जानवर नशीब काढला नशीब काढणार पण ते आणि रवी रक्षेच्या पुढ्यात अरे बाबा रवी कशा ढेगा लांब केला रवी गणसेच्या पुढ्यात आली त्यात तू म्हणत तसा मग अशी गेंगा लांब केला तो असा पहिला जाय मेडी हाय केला जाय आला बाय बाय करी डुकरा गेली कुणाच्या पुढ्यात नंदू भाऊजींच्या अरे नंद्या भावाला काय कमी समजू नको कमी समजून काय काय आज जो पहिल्या दिवशीला बाहेर टाकली बाळ टाकाय काय डावे हाताने उडवतात ते इथं पण गेली त्याने वटवली कसा तरी कसा तरी वटवली त्याने वटवली कसा माहितीये तुला असा नारड्यावरती हात ठेवून कान पिले दाबली हे गेली ना तरी पण सुटला त्यांच्या हातातनं तर असा हात हरतात त्यांचा हात हातारला सोडू नको आमची बाबू काही कमी नाही मग बाबूंवरती एक दणका दिला ना तसं कुणी बाबू आमची फुलवा फुलवा तरी पण तिथं निसाटला तो निसाटला निसाटला तर निशा आली मागणं शेपटी झाल्याने गोल फिरवला आडवी करून ती कशी आहे थोडीशी आहे थोडी कमजोर आहे ना ती पण कमजोर असली म्हणून काय आला रायगड तर सगळ्यांना टाकेल उडवून बरोबर मग आता गेला पुढे गेला तू हा पुढे गेला आणि त्या भटकंदराच्या बारीवर आला बारीवा आला तो तळच्या पाव गेला असं बारीवा आला बरोबर बरोबर बोला बरोबर तो म्हणला काय भटकंदरा म्हणला त्या श्रेष पण तिथेच होता म्हणला बार टाक काय म्हणला बार टाक बार टाक तो बार टाकच नाही बार कसा टाकी टाकलं होतं संपला असते बार कुठून टाकेल अरे नाही बार टाकायच्या टायमाला त्यांना काय वाटलं बार टाकला नाही पण त्या शेअर्सला काय वाटला ह्यांच्या बॅटरीचं सेल आहे म्हणून त्यांनी बॅटरी टाकलेलं काय सांगू कसं झाला परवा गोष्ट कशी मी गेला हे जानबाने घेऊन मुंबईत आला बायकोला घेऊन तर जानबा बोलले सगळं चल मरतस बायकोसोबत राहतो माझ्यासोबत चल गेलो पारदीला जानबा पण टाम मी पण टाम गेलो लांब इकडे बॅटरी मार तिकडे बॅटरी मार नदीवर भेटला खाली वजरीत कुठे जाता गुलामाने खरी गोष्ट आहे गुलामाने जाता कुठे रात्रीचं आम्ही बोललो जानबाने मी आम्ही जातो शिकारीला मला काय घेऊन जात ना काय वेगळी गाडी काय मी चला मग तुम्ही कोण आलं ते पण आलो मी बॅटरी मारता तर नंतर मग आम्हाला आज आपण फिरून भेटणार नाही तुम्हाला पाहिजे आम्हाला डुक्कर पाहिजे तर डुकराचं काहीतरी बरकांदा शोधायला लागल जानबाने फोन केली ह्यांचं काय नातेवाईक नाही जानबांचं एक फोनवरती लगेच बरकांदार गाडी घेऊन आला बांधल्या नाही खेळात ना आला आणि बरकांदाच्या गोल्यापासून हिकन एक पिस्तूल आजच्या दिसतात जानबांना कुठे उभी करायची ती समजा नाही मग काय बोलतो जानबा मला म्हणतात बाबू इथं उभं राहू का इथं उभं राहू इथं तुका मी मागणी या फक्त शिली मारा त्यांना ह्यांच्या समोर कोण राहतं एक बंदूक सुटली माझ्या ते मागं राहा मी आलो मारता फिर्या डुकर दिसला आणि डुकर असा ताणला ना नंदू आपला नंदू बाबा ना ओ भावा थांबा मला उठता काय करणार अशा गोष्टीला म्हणलं आता बार असा तांदूळ नव्हता काय करणार तर बरकरना बार असा घेतला होता असा त्यांना म्हणतो तुम्ही करता हो का आता डुक्कर मारायचा फक्त तो झाला ते नव्हते तिथं आलो खाली आलो तर आपल्या पायरी उतरायच्या तिकडे वरती चढलो खाली गांजाऱ्या गेला आणि शिरडीकडे खाली आलो आणि 3 डुकरं असे सगळंच लाईनने भिजली होती सलामी सलामीची आणि जो असा बाळ जानबानीमध्ये असा बाळ ठोकीत होता त्यांना बोलले गावात आमचे बार आम्ही ठोकणार सवय ना माझ्या गावात आलं म्हणजे मी ठोकणार घेतली तिथे टाकली बंदूक आडवी अशी घालून बार वळलीन का नाही बघतोय तर काय आता पांढरा कुठं टाकेल देवाला
संध्याकाळी मग तुझं वनीचा कोण अशी शिव्या वनीचा कोण आणि चंद्रात अशी शिव्या खातला जांभा मरू दे परशा मारला असेल माझ्यावर कुठे घातली काय झाला त्याची दोन कुत्री होती, दोन कुत्री. आता हा कुत्रा त्यांनी मारली. त्या दिवशी पण काय झालं आमच्या टायमाला, तर त्यांनी काय केलेली, तो त्यांच्या हातातून निसटला डुक्कर, तो वरती गेला. परत वरती गेला आणि त्यांनी 3-4च्या टायमाला बाळ टाकलेला होता. आणि आम्ही तोपर्यंत एवढ्यात आलेलो. एवढ्यात आलं म्हणला बाळ टाकली नाही खरा, पण म्हणला हे असं मान खाली घालून काय येतात, सवय यायची ना काय भेटला ना असं कपड्याचा हात घालून यायचा. पण बाळ टाकलेला, बाळ टाकलेला होता, जोरात बाळ टाकलेला, जखमी झाला असं जखमी झाला असं आम्ही पण तेच म्हणला. आता परत कधी कधी जखमी होतो ना तसा असं खूपच जखमी झाला असं. तो आता पण जखमीच आहे. जखमी झाला, जखमी झाला आणि खाली आलं, हे महान खाली घालून इथंच असं इथं बसलं होतं. तर मला काय झाला, बाहेर टाकला होता. तर श्रेयस पण तसं पो करायला लागला. हो, तर म्हणला दुसरा कुत्रा येत का ना आमचा, हे पण काय कुत्रा जाय नाही. श्रेयस म्हणतो बाबा दुसरा पण गेला. ते सांगतोय जाण्या कदमान बार मारला ना डबल टोटीचा मारला, एक इकडे यांचा उडवला एक त्याचा उडवला. आता शिकारी बिकारी काय नको. मी मला वाय झाली शिकारी तुमची शिंगा आला, तो बांधला, त्याला घरी टाकला. हे कुत्र मारण्यापेक्षा मुलं काढायला त्यापेक्षा बोकड आणलं असतं तर आपल्या गावानं आपल्या वाडी खाल्ला नसता. बोकड पण नाही देत. बरोबर. आता लय झाला आपला, हे गाणं हे कसा पण कोरडा पडलाय, गाणं घेतात ते. गाणं घ्यायला लागेल. काय डुकरा काय दोन्ही कुत्री तुम्हीच मारले, कुत्री स्वतः याचं ढोल बाई वाजेदारी, वाजेदारी, देव माझा हसतोय कशावर. चाललाय. कोणता फॉक चाललाय? अरे पण तुम्ही हाव कोण? हा? वीरसेन. नाही बोलत लगेच झाला वीरशेठ. परिणा म्हणतो तू हो, तू म्हणते तू हो, लगेच झाला मारा आला लगेच. आमच्या टाइमात तुमच्यासारखा झालाय. काय तुम्हाला पाहिजे ते बोला. तुम्हाला फला आणू की काय आणू? पावसा हवे? पावसा आणला तर आम्ही काय वर घेणार? तू येणार. झुला काय आणू? कोणता झुला पाहिजे? कुठला झुला? झुला पाहिजे वड्याच्या आली चल तुला झुला दाखवता. कुठला वड? अबा खाली वड आहे चल. गच्ची आलू. शालू शालू
असतील, जर का जिवंत असतील ते आपल्या बापाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. हा सेवक, हा बोला महाराज. पारा व्यवस्थित ठेवा. हॅलो अमर अतिथी काय नाव घेण्यात झालं? अरे अमर आला तर मेला सगळ्याला उरून पडून वा काय छातीला माती टेकणार नाही, मातीला छाती टेकणार नाही. छातीला माती टेकणार नाही. कधी माझं जुळणार कधी माझं जुळणार कधी पण माझ्यावर वळणार कधी या रस्त्यावरच्या पोराला उचलून आणले, त्याला तर मोठा केला. काय? बेवडे. मला वाटलं होता हा मला सकाळ दुपार संध्याकाळ दारू आणून देईन, पण हा सकाळपासून कुठं गेलाय त्याला पत्ताच नाही. जितून तो कुठं गेला जरा बघतो. अमर! अरे मर नाही, अमर अमर काय मला बस गेला असं काय गेला तर पत्ता नाही. अमर! ओ बाबा पोरा अमर! ओ बाबा मला का म्हणून हाक मारता तुम्ही? अरे काय म्हणून तुम्ही हाक मारता मला विचारतात? मग या सकाळपासून या दारूच्या बाटल्यात एक दारूचा थेंब नाही. अरे तुला मी लहानाचा मोठा केला कशासाठी? दारू. ओ बाबा मला वाटलं तुम्हाला दारू नसेल. अहो तुम्ही सकाळ बसून त्या संध्याकडे जाऊन एवढी दारू पियाला आणि तुम्ही दारू दारू करताय. संध्याकाळची काय पातळ पातळ मुरल्या आला तर मोठल्या घेऊन त्या स्टॉपवर आणि त्यानंतर पाणी भरपूर घातला नव्हता. पैसे घेऊन गेला. अहो तुम्ही या दारू पायी आपल्या संसार सर्व उद्ध्वस्त केलात. आपण एकतर दोघे जण आपल्याकडे खायला काही नाही आणि तुम्ही दारू दारू करताय. मी काय करू दारूसाठी? मला विचारतोस दारूसाठी काय करू? अरे जीव दे, चोरी घाल, दरोडे घाल, पण मला दारू पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे. काय पण कर, चोरी कर, पण मला दारू घेऊन ये. बाबा तुम्ही बोलताय दारूसाठी चोरी कर, पण हे माझ्या रक्तात नाही. पण मी काय करू? तुमच्यासाठी मला चोरी करावी लागेल. पण हे मला कधीही जमणार नाही बाबा, मला जमणार नाही. माझा शब्द म्हणजे शब्द. दारू पाहिजे म्हणजे पाहिजे. मला काय सांगू नका, दारू पाहिजे. ओ बाबा, ओ या तुमच्या दारू पायी आपल्या घराचं संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि तुम्ही दारू दारू करताय. मला हे शक्य वाटत नाही बाबा, मला हे शक्य वाटत नाही. मला काय सांगू नकोस, मला दारू. देवा देवा देवा, या दारू पायी माझ्या या बापाने माझं सर्व आयुष्य खराब केलंय. पण काय करणार, हा माझा नाम्या बाप एवढा दारू पितोय, पण माझ्या जीवा बाप करणार काय? एकुलता एक कुठून आणला मला माहित नाही, पण त्या माझ्या नाम्यासाठी मला काहीतरी करावं लागलं. आताच जातो
होय, महाराजांना वचन दिल्याप्रमाणे मी बाल शक्ती आणि मालतीला वाचू शकलो, परंतु अमर कुठे आहे याचा अद्याप पत्ता नाही. कदाचित त्या दुष्ट वीरसेनाने त्याचा वध तर केला नसेल ना, परंतु महाराजांना वचन दिल्याप्रमाणे मी बाल शक्ती आणि मालतीला वाचू शकलो, तरी मी महाराजांच्या खुनाचा बदला शक्तीकडून घेऊ शकतो. बाबा मी महादेवाच्या दर्शनासाठी जात आहे. मी थोड्या वेळात परत येईन. बाल मालती, तू मंदिरामध्ये एकटी जाऊ नकोस बेटा, मला तुझी फार चिंता वाटते. बाबा मी रोजच मंदिरामध्ये जाते. आजही मी एकटी जाईन. तुम्ही माझी काळजी करू नका. ठीक आहे बाल, तू मंदिरामध्ये जाऊ शकतेस. काळजी घे आपली. होय बाबा. हाय जय जय तो शंभो शंकरा, जय जय तो शंभो शंकरा, ओ वाणी तो तुझ्याकडे काही दागिने किंवा काही बोलत असेल तर प्रथम माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझे नाव अमर आहे हे लक्षात ठेव. मी आत्ताच देवदर्शनासाठी जाऊन आले आहे. माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी देवाच्या चरणी अर्पण करत असते. जे काय असेल ते प्रथम माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझ्यासारखं पुन्हा कोण तुला भेटणार नाही हे लक्षात ठेव. या माझ्यासारखं वाईट तुला कोण भेटणार नाही. जर माझ्या ठिकाणी जर तुमची बहीण असती तर तुम्ही पण ती अशी असंच वागला असतात का? अरे बहीण भाऊ मी कोणाला ओळखत नाही रे. बहीण भाऊ मी कोणाला ओळखत नाही. मला फक्त पैशांची गरज आहे. या माझ्या बेवड्या बापांचा मला पैशांची गरज नाही. तू बऱ्या बोलाले मला पैसे नाहीतर दागिने माझ्या स्वाधीन. ठीक आहे, तुला एवढे पैशाची गरज आहे तर हे घे दागिने. पण तू एक शांतपणे विचार कर, जर माझ्या ठिकाणी जर तुझी बहीण असती तर तू तिच्यासोबत असंच वागला असतास का?
करणार बहीण? ही जर का माझी बहीण असती तर खरंच मी असं केलं असतं. नाही 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 नाही, पण काय करणार, माझा नाम्या बाप याच्या दारू पण मला किती जणांचे लुटावे लागतात. अरे रामा, तुला काय करावं लागतं? काय करणार? अरे नाम्या, तुझ्यासाठी आलोय नाम्या. ऐका आणि ते मानायच्या नावाने बक्षीस. धन्यवाद. ताई, असलं एवढा उशीर का झाला बरं? ताई, आज आम्हाला प्रसाद देणार नाही? अरे हो, विसरल्या भाऊ. हा घे प्रसाद. ताई, तू मंदिरात जाते वेळी तुझ्या अंगावर दागिने होते आणि आता तुझ्या अंगावर दागिने, याचे कारण? अरे भाऊ, मी मंदिरात जात असताना एक अमर नावाचा गुंड माझ्या समोर आला आणि त्याने माझ्याकडे दागिने पैशांची मागणी केली. काय काय बोलतायस तू? होय भाऊ. अगं, काय बोलतायस तू? होय भाऊ, शेवटी वेळ प्रसंग पाहून मला माझे दागिने त्याला स्वाधीन करावे लागले. अगं 24 तासाच्या आत जर का तुझे दागिने परत केले नाही तर तुझा भाऊ सांगणार नाही. अरे नको भाऊ नको, तो अमर खूप मोठा गुंड आहे, तू त्याच्या वाटेला जाऊ नको. अगं अमर गुंडा असेल, त्याच्यापेक्षा शक्तिमान गुंडा आहे. त्या अमरचा बदला घेता माघार येणार नाही. हे जाऊ मी. अरे भाऊ, अरे काय करावं काय सुचत नाही. तो अमरच्या वाटेलाच गेला आहे, पण ही हकीकत बाबांना कळवली पाहिजे. बाबा, ओ बाबा. ऐका, प्रकाश बाबू कदम यांच्याकडून या वगासाठी 100 रुपये आलेले आहे. त्यांना वग खूप आवडलेलं आहे आणि खेमानेच्या नावाने बक्षीस. धन्यवाद. बाबा, बाल मालती बाल एवढी घाबरलेली का बरं दिसते? बाबा, मी मंदिरातून येत असताना एका अमर नावाच्या गुंडाने माझा रस्ता अडवला व त्याने माझ्याकडून माझे सर्व दागिने आणि पैसे लुबाडून घेतले. ही घटना भाऊला कळताच भाऊ त्या अमर नावाच्या गुंडाच्या मागे गेला आहे. तो खूप हुशार आहे, त्याला तुम्ही वाचवा हो बाबा. ठीक आहे, तू काय काळजी करू नकोस. हा सेनापती जिवंत असताना अमरच्या केसाला हात लावण्याची हिंमत होणार नाही. मी अमर सतीच्या रक्षणासाठी जात आहे. होय बाबा. अमर नावाच्या गुंड्या माझ्या बहिणीची दागिने घेऊन चालला असू दे. शेवटी या घाट जखीजवळ आहे. अरे अरे, या अमर नावाच्या गुंड्यामुळे कोणाची चालत नाही आणि तू आवाज पुढे करतोस. अरे अरे, तुझ्याकडे पाहून मला खूप दया वाटते रे. या अमरच्या नादी लागू नकोस. आल्या मार्गाने मागे जा तू. अरे आल्या मार्गाने परत जायसाठी आलो नाही. मला सांगतोय माझ्या भरल्या दागिने परत कर. अरे अरे अरे, तुला फार मेहनत आलेली दिसते. तुझ्यात जर का हिंमत असेल तर हो, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हे घे दागिने आणि तू घेऊन जाऊ शकतो. तुझ्यात हिंमत असेल तर हे दागिने घेऊन जाण्याआधी माझ्या हाताला 2 हात कर तू. आ
करण्यापूर्वी या सेनापतीवर युद्ध कर. प्रथम 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 तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात, परंतु माझे नाव आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. पण तुझं नाव असेल माझा अजय आहे. अरे चला बाबाच्या घरात लक्षात. तर हो युद्धास तयार. तुम्हाला जर एवढंच या युद्धाची नशा चढली असेल तर मी माझा बाप समान तुम्हाला मानणार होतो, पण हे माझ्या रक्तात राहिलेली नाही. तुम्हाला जर असं खरं वाटत असेल हो युद्धास तयार. आम्ही युद्ध करू शकतो, पाशा करू शकतो. तुला काय वाटलं? दाढ्या वाढून आला. तुझ्याकडे काय नाही वाटतो. संतोष घडशी आशा आणि पाशा यांची अजून कॉमेडी चांगलीच झाली नाहीये. चांगलीच कॉमेडी करा. तमाशा कमी होते बघा. क्षमाच्या नावाने बक्षीस. अरे हा अमर त्या पंचक्रोशीमध्ये अजून कोणाला नामो निशाण नाही. पण दौडीचे लोक त्याला बोल मागे आमच्या या पुरुषांनी बोलणे चाललेले आहे. ते सांगतो मी, तुम्ही मागे राहा. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आपल्या जाग्यावरती तुम्हाला मी सांगतो या राजमहल लाज घ्या. मला आता जलशासन करण्याची गरज नाही. मला पुन्हा एकदा मी घोषित करतो, तुम्ही आपल्या ठिकाणीच राहा. मग तेच बोलतो, हा बोलतो एक ग्लास घ्या. तो बोलतो एक तुम्हाला मी राजसेवक मानतो. पण तू कधी का बोलता लागलास? लक्षात ठेवा. आता गायब होता. आता आलास. मला ओळखा लागलास. मी माराय पण लागलास. कोण म्हणतो? अच्छा, हम लोग को तो अच्छा मानता है. क्या बोल रहा है? सांगतो लक्षात ठेवा. मला पुन्हा काही गडबड घोटाळ चालणार नाही. ऐसा नहीं बोलने का भाई. तुझं नाव पाशा आहे. इसको बोलो. मोहरा ठेव तुझ्याकडे. मोहरा. त्याला दिली की मला काय वाटतं? तू तर सुट्टीवरती होतास. तुला कसा माहित? माझ्याकडे तुझं अरे हवालदार, अरे नोकरी कुणाची करता आणि भाकरी कुणाची करता? या राज्यामध्ये महाराजांचा खून झाला असताना हा तुम्ही नोकरी कुणाची करताय? या राज्याची करताय ना? आणि मग लाच घेता हराम करा ना. अरे हवालदार, मला पुन्हा सांगतो. माझ्या अमर नावाच्या इस्माकडे आपल्या जागेवर इथंच मला ह्याला पण लागेल. तुम्हाला
शिंद्याची सुट्टी हवी असेल तर आपल्या जागेवरती प्रस्थान व्हा. शिंदे सुट्टी अगोदर काढले आवाज येतोय. जास्त आवाज वाढवू नये. महाराज तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या आणि ती काय ती दाढी नाही जमलं ते दाढ्यावर जा आणि दाढी करून घ्या. हो बोल रहा है तुम्हारी हिंदी बहुत ठीक है. पण मारतोय. लक्षात ठेवा पुन्हा विषय वाढवायचा नाही. विषय वाढवाय आम्हाला इथे ठेवलेलीच आहे. आमचा पारा जर तुला आता आमचा पण चालला इकडे चांगला गावात पण पहिला आमच्या दीड हात केला पाहिजे. पुढचं मानधन तुम्हाला मिळेल. महाराज आम्ही विकले जाणार नाही. शिंदेशाहीमध्ये आहात लक्षात ठेवा. शिंदेवाडी नाही. लक्षात ठेवा आमचं पुढचं प्रस्थान काय असेल ते तुम्हाला नंतरला कळवलं जाईल. पुढचं आता प्रख्यान काय असेल आमचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रस्थान आहे आणि तुम्ही कुठाबीत बोलताय. लक्षात ठेवा. खडकी पडली. अरे महाराज हे सांगता शिवाजी स्वतः ऐका जरा आमचं पुढचं ऐका. माझं ऐका. लक्षात ठेवा तुम्ही माझ्या वडिलांसमोरात या तीन दमडीचे मालक आणि नोकर स्वतःला काय मालक समजायला लागलेत. तुम्ही आपल्या जागेवरती लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या वडिलांसमोरात तुमचा मी मान अपमान करणार नाही. भल्या बोलाने मागे राहा नाहीतर माझी संशय मला हाती घ्यावी लागेल. पाशा, तुला आता 2 महिन्याची सुट्टी दिली आहे की नाही? अर्ध इंग्रजी. असेल हिंमत तर 2 हात कर. काय माझ्या जागेवरती यांच्याशी 2 हात करा आणि मग पुढे जा. आपल्याला चारही बाजूनी संकट आलेले आहेत. एका बाजूने सुवेर, एका बाजूने सुखद आणि तुम्ही तिकडे सुटकाच्या पलीकडचा दिवस आहे. महाराज काही पण असू दे शिवाजीचे महाराज गुण सांगताव स्वतः औरंगजेब वाटताव. दाढी लुटते. माझ्या हाताला हात लावण्याऐवजी मत नको. माझ्या भावाला हात लावून मागे राहा. 2 हात करा. 2 हात करा. तुझ्या मार्चच्या एंडिंगला पगार खबरदार. तुम्ही आपल्या जागेवरती थांबा. तुम्हाला युद्ध करावंच लागेल. तुम्ही आपल्या जागेवरती युद्ध करावंच लागेल. करणार. माझ्या जागेसाठी मी युद्ध करणार. खबरदार,
माझी संशयाची धार तुझ्या हातीच दिली आहे. पडली अशी मान नको. तुम्हाला नाही देत. थांबा. एवढी काय घाई आहे? तू महाराजांची घे. अशा तू महाराजांची घे. माझ्याकडे ही घे तू महाराजांची घे. जबरदस्तीने केले ही संवाद मला आवडणार नाही. आवडणार नाही तर मला डिलीट मेसेज करा आणि परत पाठवा. लक्षात ठेव त्या शिंगाला तुला सुट्टी दिली आहे. भाषा पण तुझी ओळख काय सांगतोस काय आम्हाला? हसू नको. भाषा तू माझा तुला सेवक आहेस. लक्षात ठेव याला सांगून ठेव. हे घ्या आणि उपाशी परत आवाज करा. नाही नाही करावंच लागेल. यांची बायको यांची बायको आता काही आहे माहिती तुला. तू लक्षात घे नंतर मला पहिलं प्रस्थान करू दे आपल्या मुलीकडे. आल्यापासून प्रस्थानच करतोय. त्याशी मला युद्ध कर. हो युद्धात तयार. युद्धात हिंमत असेल तर हो युद्धात तयार. तीन दंडीच्या नोकऱ्या माझ्या. सांगतो तुम्हाला तुला मी पुन्हा काय सांगतो. या राजमहालात काय झाला तुझ्या सारख्या दमदमडीच्या लमता नोकरानं अरे तीन दमडीच्या नोकराला पण तुम्ही त्या मानाचा अपमान करता. तुम्हाला शिकवतो मी ना भाई. भाऊची द्या सगळे सोय आहे. शिकवतो. दमडीच्या नोकराला शिकवतो. माझ्या सरकारच्या कंब लावलं तर माझं तर खूप मोठं माझं काम निघून जाईल. शुभला बोल शुभला होणार. लक्षात ठेवा माझं बोलणं. अशा तुला माझा खूप महत्वाचा मानतो. लक्षात ठेव. हा, खूप असतो यात बायको खुश आहे. काय केले हा? धार घालवली नाही. घालूया. नाचवली नाही. आता बघ, मला काय सांग. तिकडे पण युद्ध चाललंय. अमेरिका आणि त्यांचा काय तो यांचा पण चालतंय ना. आपण मोकळं. शुभलबा हा. सकाळी 6 वाजता नको उठू तुम्ही 5 वाजता उठा अशी धार काढा पाहिजे. आपण काढू ना. आपण काढू. जाणता उठण्याचं नाही आहे. थांब थांब बाल्या पाजवतो. हवालदार! तुम्हाला मी पहिले सांगितले होते. या माझ्या राज दरबारात या तू इकडे. या राज दरबारात मला थट्टा मस्करी चालणार नाही. बोलणे का बिस्मिल्ला त्यांनी फीस दिला तुम्हाला. त्यांनी 20 रुपये दिले. राजसेवक तुम्ही लक्षात ठेवा. हा कळवळतोय. आपला राजसेवक
2 वर्षांनी मोठा आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा हा नेपाळचा हा भटजी आहे मग शपास हा भटजी आहे लक्षात ठेवा यापुढील युद्ध आमच्या दोघांचे होईल तुम्ही फक्त नजराना बघा गाडी पडत आले. अशा पुन्हा एकदा तुला मी ताकीद करतो माझे शस्त्र माझ्या हाती स्वाधीन कर तुझ्याकडे जाय नाहीतर माझी संशय चालेल करून घ्या उगाच कशाला घाबरता माझे शस्त्र तू माझ्या स्वाधीन कर ठीक आहे तुम्ही तुमचं कार्य करा मी माझ्या कार्यात तयार आहे चल हो ती कष्ट यार तू तयार असेल माझ्या भाऊच्या बापाप्रमाणे मी आज तुम्हाला बाप पिता काही मानणार नाही मी काय बोलतोय पण लक्षात ठेवा हा अमर लक्षात ठेवा माझ्याकडे संशय आहे तुझ्याकडे पण 2 शमशेर आहेत जेवणात असेल हो इथं असतं अरे हो युद्ध असतं. मागासपासून लय फडफडत होता काय झाला पाणी तुला देतो पाणी सकाळपासून पाठवलंय दारू आणायला त्याचा अजून काय पत्ताच नाही पाणी संकटात आहे का बघतो तुला पाणी पाहिजे माझा पाण्याने जीव अरे हा माझा अमर अरे अमर अरे मी दारू पितो आणि आज काय तू दारू पण पडलास अरे अरे माझा अमर बाबा रक्त येतंय माझ्या पोराच्या डोक्याचं कुणासोबत दुसरा नाही बाबा दारू पी जरा बरं वाटलं काय बरोबर चाललंय बरं वाटल कुणी केला काय तुला घरी चल बरं वाटेल चल घरी चल माझ्या रेखा बाबा अरे माझ्या
पाठ होईल झाल्याचा. बाबा, कोणी मारलं तुला? बाबा, उठ, उठ. बाबा, उठ. माझा पोरगा ना. लय मारणार आपल्याला येऊन दे, चड्डी काय बघू. मला शक्ती, मी तुला किती वेळा सांगितलंय की तू मला बाबासाहेब म्हणू नको म्हणून. ठीक आहे, नुसतं बाबा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आजपासून तुम्हाला बाबा. ठीक आहे, ठीक आहे, ते जाऊ दे. तुला महत्वाचं सांगायचं म्हणजे मला महत्वाच्या कामासाठी थोडे दिवस बाहेर तरी मी मालकीची जबाबदारी तुझ्यावर संपून जात आहे. ठीक आहे, मी ताईचं रक्षण करण्यास मी समर्थ आहे. ठीक आहे, मालकीची भेट मी घेऊन निघतच आहे. हॅलो पापड खाऊन जातं टाऊट. पावटा पावट मनसुबंध लावट. आपण एवढे मोठे झालो, आपण हा काम करावं म्हणून आज एकाच्या शेजारी जात आहे. भाऊ, माझी सुद्धा अशी इच्छा होती, पण तुला कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं. वेग न घालू का? मी ताबड निघत आहे. होय भाऊ, मी पण महादेवाच्या दर्शनासाठी जाऊन येत आहे. ताई, पण तू एकटी जाशील. ताई, तू मंदिरात जाशील, पण तू स्वतःची काळजी घे. भाऊ, तू माझी काळजी करू नकोस. तू तुझ्या कामावरती लक्ष ठेव. ठीक आहे, निघतो. तरी पडल्यापासून मला अशी दारू पुरून पुरून प्यायला लागते. तो पण दारू पिळत नाही. पिया लागलाय. हट! माझ्या पोराला बदनाम करायचं काम नाही. मला मी बेवडा आहे पण माझा पोरगा बेवडा नाही. दात तोडून टाकीन, हातावर काढून दे. अमर, ए पोरा अमर, अरे तू आजारी पडल्यापासून माझं लय याप झालं. दारूचा घोट नुसता पुरून पुरून पितोय बघ. एवढे भरलेले होते आणि एवढी भरलेली लागते दर दिवशी मला इथं येऊन पोहोचले. हो बाबा, हाय, सकाळपासून निद्रास्थानातून उठल्यापासून तुमचे मी आवाज ऐकतोय. का मला आखा मार बाबा? अरे अमर, या दारूसाठी माझा जीव तळमळतोय. जा, मला दारूसाठी पैसे आण. नाही बाबा, नाही. आज या तुमच्या दारूपायी मी खूप बर्बाद झाले बाबा. आजपासून या दारूसाठी मी कधी चोरी करणार नाही बाबा. मी कधी चोरी करणार नाही. काय बोलतोस तू? अरे तुला लहानाचा मोठा केला, कशासाठी मोठा केला चाल्या? असं बोलायला? अरे दारू नाही तर मी मरून जाईल. ओ बाबा, मी तुम्हाला मी लहानाचा मोठा होईपर्यंत माझा सर्वस्व मानला, पण तू आज
आज हे काय तुम्ही वक्तव्य करताय माझ्या काही ध्यानी म्हणे नाही म्हणजे मला दारूसाठी तू चोरी मारी करणार नाही नाही मला बाबा दारू देणार नाही जाणून बाबा हे आता मुळीच शक्य नाही बाबा काय बोलतोय अरे बरोबर आहे अरे मला तू दारू आणून कसा देशील अरे मी तुझा बाप असतो ना तर नक्की दिलं असतं काय बोल, मी जातो काय बोलताय म्हणजे मी तुमचा मुलगा नाही बाबा नाही मी हे काय ऐकते बाबा अरे आजपर्यंत हे सगळं जे सत्य आहे ते मी लपवून ठेवलं होतं बाबा आज तू मला दारू देत नाही म्हणतोय मला समान मी मानलं अरे रस्त्यावर पडलेला त्या रस्त्याच्या कचरा कुंडीत पडलेला तो अनाथ. ओ बाबा आजपर्यंत मी तुम्हाला माझ्या पिता समान मानलं बाबा आज तुम्ही मला खरं बोलता की मी तुझा पिता नाही म्हणून मग मला खरं ते सांगा या जनतेसमोर सांगा की माझा पिता कोण आहे मला तुम्हाला खरं सांगावंच लागेल बाबा अमर, तुला तुझ्या जीवनाची कथा ऐकायची आहे सत्य जाणून घ्यायचे होय बाबा मग ऐकून घे मी जर असं बोलत असाल तर मला माझ्या जीवनापासून खरी सत्य घटना माझ्या कानी ऐकी आली पाहिजे अरे बघ, हृदयावर धोका ठेव हृदयावर दगड ठेवून ऐकून घे ओ बाबा या हृदयाचे तुकडे झाले तरी चालतील बाबा पण ही जी गोष्ट आहे या हृदयाला चिर पडणार आहे बाबा मला हे माझ्या शाबूत कानाने ऐकायचं आहे बाबा अरे तुझा खरा बाप मी नसून तो राजा सुरसेन हा तुझा खरा बाप आहे काय तुम्ही माझे खरे वडील नाही मग मला काय ते खरे खरे मला ऐकायचे आहे आज बाबा अरे तू कचरा कुंडीत पडलेला होतास माझ्या पोटी मूलबाळ नाही मी मोठा केलं या दारूच्या गोटासाठी पण तू माझा मुलगा नाहीस रे तू माझा मुलगा नाहीस अरे मला खूप या गोष्टीचं वाईट वाटते बाबा अरे मी त्या कचरा कुंडीत टाकलेला एक मुलगा आहे होय अमर खरंच सांगा मला या सत्य परिस्थितीचा आढावा घ्यायचा आहे बाबा अमर तुझा पिता सुरसेन असून त्याचा प्रधानमंत्री वीरसेन त्याने तुझ्या वडिलांचा खून केला आणि तुम्ही 3 भावंड शक्ती मालती आणि तो ती दोघं आनंदात त्या राजवाड्यामध्ये राहिले तू मात्र त्याच्या तावडीला सापडला नाही आणि आता तुला एक काम करायला पाहिजे बाबा तुम्ही जे मला काम सांगणार ते आता मी बाप जन्मात जरी केले नसेल ते आता मला करावं लागणार आहे तुला त्या वीरसेन राजाच्या दरबारामध्ये नोकरीच्या निमित्तानं जाऊन त्या वीरसेनचा काटा काढला पाहिजे सूट घेतला पाहिजे चल जाऊया आपण त्या राजवाड्यामध्ये. बाबा तुम्ही हे निव्वळ फक्त दारूसाठी करताय बाबा काही असो मला मी कुणाचा पुत्र आहे मला हे अद्याप पटत नाही. या बाटलीची शपथ घेऊन सांगतोय या दारूची शपथ घेऊन सांगतोय तू त्या राजा सुरसेनचाच मुलगा आहेस खरंच खरं जर तुम्ही 100% बोलत असाल तर या तुमच्या दारूच्या बाटलीवरती या मद्याच्या पेयावरती 100% मी विश्वास ठेवलाच पाहिजे आणि मी तुमच्यासाठी
ती पाहून चाललेली पाव किलो बाटली 1 किलो करून घेऊन येतो. बाबा मी आलो बाबा हे पाशा बोल अशा माझी माझी गाठी आणली. महाराज यायच्या वेळ काय आली ते काय आलं नाही. अरे पण तुला 2 दिवसापासून मला दिसला आता काय झाला का वारसा बिरसा काय झाला की? वारसा बिरसा झाला पण ते महाराज कुठे येत नाही. परत फोडतील डोळा लागला की परवा तुमच्या वाडीत बारसा होता म्हणजे होता. वारसा होता. मी आलास की नाही मग वारच्याला तुमच्याकडे कशाला येऊ? आम्हाला काय सांगितलं तुम्ही? हा आम्हाला काय म्हटलं सांगितलं तुम्ही वारशाला या म्हणून? सांगितलं होतं आमंत्रण होता मग पण काय तुम्ही कानाडोला गेला. महाराज याची वेळ झाली. उगाच आपला फालतू करून फायदा नाही. येऊ दे. मला शिकारी करण्याची इच्छा झाली आहे. तरी तुम्ही आमच्यासोबत निघण्याची तयारी करा. आधी सोन मारली नाही आता परत मांजरा महाराज किती हुंदरा तो बघतो मांजरा महाराज किती हुंदरा. अरे आपला वाघ मारायचा आहे. वाघा शिकार केले कधी वाघाचे शिकार कधी केले मुली गेले ना. केले वाघाची करायची मग ठीक आहे. बघ, त्याचा काय टाइमपास करून फायदा नाही. हे महाराजांनी पाठ केले तेवढाच बोलणार, जास्त काय बोलणार नाही. आतमध्ये घेऊन गेलो आतमध्ये. हो. ठीक आहे, चला जाऊया. मी काय बोलतोय वाघाला सांगू ती छोटी छोटी पोरा पाठव करते शिकार. पाणी समोर बघा. शिकार करायला आलो. हे शिकार करायची की कुठली करायची? तर आपल्या राज्याची महाराणी झाली तर हरणाची शिकार करायची वाटतो. तुमच्या एका राजाला शरम कशी वाटत नाही? एखाद्या परिस्थितीबद्दल असं बोलणं शोभत नाही तुम्हाला? खामोश. करायला आणि घेऊन चला राज्यामध्ये. वाघा आला तेव्हा पडला आता या दिवस काहीच करा. हा चांगला झाला वाटतो. अरे हा आपण तरी गुंड असला तरी अरे तरी त्या परस्त्रीवरती अत्याचार होत असताना तिला गालबोट लागत असताना हा अमर कदापि शक्य करणार नाही. डिस्चार्ज कधी भेटला? भेटला कधी? बऱ्या बोलाने
सोडून दे तिला नाहीतर गाठ या अमरची आहे लक्षात ठेव. नाव आहे माझं. बघितला लोकांची नमाज पडून हात पकडला तर सोडत नाही. हात पकडला इब्राहिम खोत आहे. हिम्मत असेल तर हात करू शकतोस. तू काय बोलत आहेस या अरे या अमरला तू आव्हान देऊ नकोस. हा अमर या पंचक्रोशी मध्ये मी काय बोलत आहे लक्षात ठेव. अरे तू परस्त्री बद्दल जर तू अपमान करत असेल, तर हे मी कदापि शक्य करणार नाही लक्षात ठेव. अरे अरे तुझ्या जर हिम्मत असेल अरे या अमर सोबत हे आपले मदर तुम्ही माझ्याकडे कोणत्या तुझ्याकडे काय बघायचा? माझ्या हातात माझे शस्त्र नाही. विसरून आले होते. तुम्ही आता विश्रांतीचा काळ आहे लक्षात ठेवा. महाराज मी आहे लक्षात ठेवा. अरे विजय मी काय बोलतोय त्या शब्दांचा तू आढावा घेतोस की नाही? महाराज मला वाट नाही आमच्याशी. अरे ही जर माझी सत्य झाली तर प्रत्येकाची खांडोळी करून टाकेल. समजून प्रत्येक शब्दावरती तुमची दोघांची नजर असली पाहिजे. पण तुमच्या शब्दावर तुमचा शब्द पाठ झाला. या सणशिमग्याच्या उत्सवात मला आहे कधीही तुमची लुडबुड चालणार नाही. जी आता अर्धी काढलेली आहे पूर्ण काढायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव. गाडी म्हणतो मी. ठीक आहे आता वदर. त्याच्याशी बोला पाठ झाला त्याचा. अरे विरसेन! अरे तुझ्या जर हिम्मत असेल तर या अमर सोबत 2 हात करशील का? करतो ना. असाच बोलतो तर होईल तर. काय सांगितलं होतं माझ्या पश्चात माझ्या या शस्त्राचं रक्षण तुला करावं लागेल. होता तुम्ही काय केला तू हातात काय पकडलास मी काय तुला देणार आहे. हा काय हा माझ्या हातात शमशेर आहे. याचं निरंतर पालन करावं लागेल तुला. काय आता तिथं गेलो लक्षात ठेव. तिथं गेलो या पाशाला मी शिमग्याची सुट्टी दिली आहे. मागासपासून सुट्टीवर काढला ह्याचा पुढचा बोल. हा जर माझ्याकडे घेऊन नसता आला जर लेटर तर मी तुलाही देखील गेले असतं. काय पण लक्षात ठेव या विरसेनला जर दम दाखवायचा असेल तर ही माझी समजा तुझ्या हाती मी स्वाधीन करतो. तिथं पहिली टाकली होती आता घेतली. हवालदार ठीक आहे सॉरी. या. राजसेवक तुझी सुट्टी कॅन्सल करेन. त्याला बोला बिस्मिल्ला. राजसेवक अरे विरसेन तुझ्यात जर एवढी हिंमत असेल या बाहुबली सारख्या दंडामध्ये मागाशी आडवा मांडला. राजसेवक लक्षात ठेवा या अमर सारख्या तुझ्या हिंमत असेल तर माझ्या या बाहुबली सारख्या असताना लढाईने तो
आपण मला पहिल्यांदा भेटला होतात तेव्हा तुम्ही माझ्याकडून दागदागिने लुबाडून घेतले आणि आज मला तुम्ही माझा जीव वाचवलात. आपला जर का तुम्ही परिचय दिलात तर खूप फार बरे होईल. काय करणार काय करणार या पापी दुनियामध्ये माझं म्हणण्यासारखं कोणीच नाही. माझा बाप ना म्या तोही माझा नाही ना माझी आई आहे. काय करणार स्वतःसाठी जगतोय दुसऱ्याचं पुण्य करतोय. काय करणार आजान देतोय. तुम्हाला माझ्या शब्दाचा राग तर आला नाही ना? माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. हात वरटतो काय सकाळचा. बरकत हलीमा मालती माझं नाव आहे. हो हो किती छान असं गोंडस नाव आहे मालती. गाडी पडेल बघ. मला मी एवढा पगार देतो. काय देतो तनका. तर माझ्या दणक्यास तयार लपतोय. जाहीर झालेली आहे. राजसेवक माझा आता मन पश्चाताप झालेला आहे. अगं मालती एवढं तुझं गोंडस नाव मालती, पण लक्षात ठेव यापुढे या घनदाट अरण्यात इकडे खूप सारे सह्याद्रीचे कडे कपाली मध्ये पत्र पण आहे. पुन्हा सांगतो या राज वक्तव्यात मला पुन्हा गोंधळ जायला आवडणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला पहिला सांगून ठेवतो बजावून ठेवतो. या घनदाट अरण्यात जर शत्रूंनी आम्हा दोघांवरती लक्षात ठेवा ही मालती आहे. तुम्हाला सुट्टी मिळाली आहे. सारखा सुट्टीवरच राजसेवक राज वक्तव्यात तुम्ही जर लुडबुड केलीत चालू द्या तुमचा. मालती तू या घनदाट अरण्यात अशी एकटी मंदिरात येत जाऊ नकोस. मला तर हे आवडलं. या घनदाट अरण्यात एकटी जाऊन होय मी आपल्या जिभेवरती ताबा ठेव, नाहीतर आमची तुमच्याच्या ऐवजी होय तुम्ही जे बोलला आहात त्याचं मी पालन करेन. इथे चिंगम कोणी खाल्ला नाही. जय जय महाराष्ट्र माझा.